हाय फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी विषय गणित भाग 2 मधील प्रकरण पहिले भूमितीतील मूलभूत संबोध या प्रकरणातील आपण भूमितीतील मूलभूत संबोध समजून घेऊ. चला शिकूया. म्हणजेच आपण या प्रकरणामध्ये बिंदू, रेषा, प्रतल, बिंदूंचे निर्देशक व अंतर, दरम्यानता, सशर्त विधाने आणि सिद्धता अभ्यासणार आहोत. शेजारील चित्र ओळखले का? इजिप्तमधील पिरॅमिडचे हे चित्र आहे. इजिप्तमधील पिरॅमिडचे हे चित्र आहे. इसवी सन पूर्व 3000 या काळात एवढ्या प्रचंड रचना पूर्वीच्या लोकांनी कशा केल्या असतील? स्थापत्य शास्त्र आणि भूमिती या क्षेत्रांमध्ये विकास झाल्याखेरीज अशा रचना होऊ शकत नाही. भूमिती या नावावरूनच त्या शास्त्राचा उगम समजतो. भू म्हणजे जमीन, भू म्हणजे जमीन आणि मिती म्हणजे मापन. भू म्हणजे जमीन आणि मिती म्हणजे मापन. यावरून जमीन मोजण्याच्या गरजेतून हा विषय निर्माण झाला असावा. अनेक देशांत भूमितीचा विकास वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या रचनांसाठी झाला. थेल्स हा आद्य ग्रीक गणितज्ञ इजिप्तमध्ये गेला होता, तेव्हा त्याने पिरॅमिडची सावली मोजून व समरूप त्रिकोणांचे गुणधर्म वापरून पिरॅमिडची उंची ठरवली अशी कथा आहे. पायथागोरस हा थेल्सचा विद्यार्थी होता असेही सांगितले जाते. पायथागोरस हा थेल्सचा विद्यार्थी होता असेही सांगितले जाते. प्राचीन भारतीयांना देखील भूमिती या विषयाचे सखोल ज्ञान होते. वैदिक काळात भारतीय लोक यज्ञकुंडाची रचना करण्यासाठी भूमितीय गुणधर्मांचा उपयोग करत होते. दोरीच्या साहाय्याने मापन कसे करावे व विविध आकार कसे करावेत याचा उल्लेख सुलभसूत्रात आढळतो. नंतरच्या काळात आर्यभट्ट, वराहमिहिर, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य इत्यादी गणितज्ञांनी या विषयात मोलाची भर घातली. जाणून घेऊया फ्रेंड्स. पुढील घटक आपण जाणून घेण्या अगोदर आपण जर या चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भूमितीतील मूलभूत संबोध. बिंदू, रेषा व प्रतल. बिंदू, रेषा व प्रतल. बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री, पॉइंट, लाईन अँड प्लेन. ज्याप्रमाणे आपण संख्यांची व्याख्या करत नाही त्याप्रमाणे बिंदू, रेषा व प्रतल यांच्या व्याख्या केल्या जात नाहीत. भूमितीतील हे काही मूलभूत संबंध आहेत. मूलभूत संबोध आहेत. रेषा व प्रतल हे बिंदूंचे संच आहेत. रेषा म्हणजेच सरळ रेषा असते हे ध्यानात ठेवा. नेक्स्ट, बिंदूंचे निर्देशक व अंतर. बिंदूंचे निर्देशक व अंतर. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स अँड डिस्टन्स. खालील संख्या रेषा पहा. खालील संख्या रेषा पहा. या ठिकाणी हा 0 आहे. शून्याच्या उजवीकडे धनसंख्या आहेत, शून्याच्या डावीकडे ऋणसंख्या आहेत. येथे डी हा बिंदू संख्या रेषेवरील एक ही संख्या दाखवतो. डी हा बिंदू संख्या रेषेवरील एक ही संख्या दाखवतो. म्हणजेच एक ही संख्या
डीचा निर्देशक आहे. म्हणजेच 1 ही संख्या बिंदू डीचा निर्देशक आहे असे म्हणतात. बिंदू बी हा संख्यरेषेवर -3 ही संख्या दर्शवतो. म्हणून बिंदू बीचा निर्देशक ऋण 3 किंवा -3 आहे. त्याचप्रमाणे एचा निर्देशक ऋण 5 आहे. ईचा निर्देशक 3 आहे. बिंदू डी बिंदूपासून ई हा बिंदू 2 एकक अंतरावर आहे. डी हा बिंदू ई बिंदूपासून बिंदूपासून 2 एकक अंतरावर आहे. म्हणजेच ई व डी या बिंदूंमधील अंतर 2 आहे. येथे एकके मोजून आपण 2 बिंदूमधील अंतर काढू शकतो. या ठिकाणी बघा, एक अंतर 2 समान भाग आहेत. म्हणजेच किती? डी आणि ई मध्ये 2 एकक अंतर आहे. संख्यारेषेवरील ए व बी बिंदूमधील अंतरही 2 आहे. ए आणि बी बिंदूमधील अंतर किती आहे? 2. 1 आणि 2 किती आहे? 2 आहे. आता बिंदूंच्या निर्देशकांचा उपयोग करून अंतर कसे काढतात ते बघूया. बिंदूंच्या निर्देशकांचा उपयोग करून अंतर कसे काढतात ते पाहू. 2 बिंदूंमधील अंतर काढणे म्हणजे त्या बिंदूंच्या निर्देशकांपैकी मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करणे. हे विधान लक्षात ठेवा, कारण का याचा उपयोग आपण करणार आहोत. ओके. 2 बिंदूंमधील अंतर काढणे म्हणजेच त्या बिंदूंच्या निर्देशकांपैकी मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करणे. समजा डी बिंदूचा निर्देशक 1 आहे. ई बिंदूचा निर्देशक किती आहे? 3 आहे. मोठा निर्देशक कोणता आहे? 3 ही 1 पेक्षा मोठी संख्या आहे. ओके. म्हणजेच ईचा निर्देशक मोठा आहे डी बिंदूच्या निर्देशकापेक्षा. बिंदू ई व डी मधील अंतर 3 - 1 म्हणजेच किती आहे? 2. म्हणजे मोठ्या निर्देशकामधून लहान निर्देशक काय करायचं आहे? वजा करायचं आहे. म्हणजेच किती उतरेल? 2. कळतं मित्रांनो? ओके. आता बिंदू ई व डी यामधील अंतर हे डिस्टन्स ई डी असे दर्शवतात. बिंदू ई व डी यामधील अंतर डिस्टन्स ई डी असे दर्शवतात. म्हणजेच लेंथ ई डी ही रेघ ई डीची लांबी होय. लेंथ ई डी ही रेघ ई डीची लांबी होय. डिस्टन्स ई डी बरोबर 3 - 1 बरोबर किती आहे? 2. म्हणून लेंथ ई डी बरोबर 2. डिस्टन्स ई डी लिहा किंवा लेंथ ई डी हे दोघांचा अर्थ एकच. ओके. म्हणून डिस्टन्स ई डी ई कॉमा डी बरोबर लेंथ ई डी बरोबर 2. तसेच डिस्टन्स या ठिकाणी ई डी हे आपण डी सुद्धा लिहू शकतो. डिस्टन्स डी पण किती येईल? 2. डिस्टन्स ई कॉमा डी लिहा किंवा डिस्टन्स डी कॉमा ई लिहा. दोघांचं अंतर किती? 2च आहे. डिस्टन्स सी डी संख्यारेषा बघूया आपण. सी डी या ठिकाणी सी आहे, या ठिकाणी डी आहे. डिस्टन्स किती आहे आपण बघूया. 1 2 3. आपण संख्यारेषा पाहून आपण डिस्टन्स किती? 3 आहे. आता हेच डिस्टन्स आपण निर्देशकांचा उपयोग करून काढू. या ठिकाणी सीचा निर्देशक किती आहे? ऋण 2 आहे. डीचा निर्देशक किती आहे? 1 आहे. मोठा निर्देशक कोणता आहे? 1 हा ऋण 2 पेक्षा मोठा आहे. म्हणजेच काय करणार आपण? 1 मधून काय करणार? 2 काय करणार? -2 काय करणार? वजा करणार. हे वजा आणि या ठिकाणी किती आहे? -2. मोठ्या निर्देशकामधून छोटा निर्देशक काय करतो आपण? वजा करतो. कळले? 1 वजा आपण वजा करतो. हा झाला मोठा निर्देशक. लहान निर्देशक काय? ऋण 2. यांची काय करतो? वजा बाकी. तर या ठिकाणी 1 हा ऋण आणि हा ऋण काय आला? धन झाला. मग काय? 1 + 2 किती आले? अंतर किती आहे? 3. बघा अंतर 3 आहे. 1 2 3.
म्हणजे निर्देशकांचा उपयोग करून सुद्धा आपण हे उत्तर काढू शकतो. या ठिकाणी ते आपलं सोडवून दिलेलं आहे. 1 वजा 2 वजा वजा अधिक 1 अधिक 2 बरोबर 3. हेच आपण म्हणून डिस्टन्स सी डी बरोबर लेंथ सी डी बरोबर 3. सी डी म्हणजेच आपण डिस्टन्स डी सी बरोबर 3. त्यानंतर डिस्टन्स ए बी काढू. एचा निर्देशक किती आहे? ऋण 5 आहे. डिस्टन्स ए बी संख्यारेषा बघा, या ठिकाणी ए, या ठिकाणी बी. किती आहे? उत्तर किती येणार आहे? 2 येणार आहे. ओके. डिस्टन्स ए बी किती आहे? तुम्ही डिस्टन्स ए बी म्हणा किंवा डिस्टन्स बी ए म्हणा, दोघांचाही अर्थ एकच. किती उत्तर आहे? 2. एचा निर्देशक किती आहे? ऋण 5. बीचा निर्देशक किती आहे? ऋण 3. आता हेच उदाहरण आपल्याला सोडवून दिलेलं आहे. या ठिकाणी बघा, एचा निर्देशक ऋण 5 आहे, बीचा निर्देशक ऋण 3 आहे. ऋण 5 आणि ऋण 3 यामध्ये मोठी संख्या कोणती आहे? तर ऋण 3 ही ऋण 5 पेक्षा मोठी आहे. म्हणून काय करणार आपण? ऋण 3 मधून ऋण 5 काय करणार? वजा करणार. ऋण 3 वजा ऋण 5. हे ऋण 3 वजा वजा काय आले? अधिक, म्हणजे ऋण 3 अधिक 5. 5तून 3 गेले, किती उरले? 2. अंतर किती आले? 2. वरील सर्व उदाहरणातून असे दिसून येते की 2 भिन्न बिंदूंमधील अंतर ही धनसंख्या असते. अंतर नेहमी धनसंख्याच असते, ऋणसंख्या येणार नाही. अंतर कधीही ऋण येणार नाही, हे लक्षात ठेवा. तुमचं एखादं उत्तर चुकून ऋण येत असेल तर आपल्याला लगेच कळलं पाहिजे आपलं उत्तर चुकलेलं आहे. अंतर हे नेहमी धनसंख्याच येणार. ओके. जसेच डिस्टन्स पी क्यू एकच बिंदू असतील तर डिस्टन्स पी क्यू बरोबर किती येईल? 0 येईल. हे लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवूया. 2 बिंदूतील अंतर ही त्याच्या निर्देशकांपैकी मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा केल्यावर मिळते. दुसरं, कोणत्याही 2 बिंदूंमधील अंतर ही ऋणोत्तर वास्तव संख्या असते. ऋण नसणारी. ओके. 2 बिंदूंमधील अंतर ऋणोत्तर म्हणजेच धन. ऋणोत्तर वास्तव संख्या म्हणजेच काय? धन वास्तव संख्या असते. नेक्स्ट टॉपिक, दरम्यानता. बिटवीननेस. जर पी क्यू आर हे एक रेषीय बिंदू असतील तर खालील दिल्याप्रमाणे 3 शक्यता संभावतात. कोणती शक्यता? क्यू हा बिंदू पी आणि आरच्या मध्ये आहे, किंवा आर हा बिंदू पी आणि क्यूच्या मध्ये आहे, किंवा पी हा बिंदू आर व क्यू यांच्या मध्ये आहे, किंवा आपण दरम्यान आहे असे म्हणतो. आपण कोणता टॉपिक बघतोय? दरम्यानता. या ठिकाणी बिंदू क्यू हा पी आणि आरच्या दरम्यान आहे. या ठिकाणी आर हा बिंदू पी आणि क्यूच्या दरम्यान आहे. या ठिकाणी पी हा बिंदू आर आणि क्यूच्या दरम्यान आहे. ओके. बिंदू क्यू हा पी आणि आर यांच्या दरम्यान असेल, बिंदू आर हा पी आणि क्यूच्या दरम्यान असेल, आणि तिसरं बिंदू पी हा आर व क्यू यांच्या दरम्यान असेल. म्हणजेच आपल्याला किती शक्यता होते? 3 शक्यता आपण पाहिलेल्या आहेत. जर डिस्टन्स पी क्यू अधिक डिस्टन्स क्यू आर, डिस्टन्स पी क्यू अधिक डिस्टन्स क्यू आर बरोबर डिस्टन्स पी आर होतं. या ठिकाणी आपण पी क्यू अधिक पी आर बरोबर बेरीज केली तर डिस्टन्स काय येणार? पी आर. पी क्यू अधिक क्यू आर बरोबर काय येणार? पी आर असेल तर क्यू हा बिंदू पी आरच्या दरम्यान आहे असे म्हणतात. तर डिस्टन्स पी क्यू अधिक डिस्टन्स क्यू आर बरोबर पी आर असेल तर क्यू हा बिंदू पी ए व आर यांच्या दरम्यान आहे असे म्हणतात. ही दरम्यानता पी डॅश क्यू डॅश आर अशी दर्शवतात. पी डॅश क्यू डॅश आर अशी दर्शवतात. म्हणजेच काय? क्यू हा बिंदू पी आणि आरच्या दरम्यान आहे. उदाहरण. आता आपण काही सोडवून दिलेली उदाहरणे बघूया. उदाहरण पहिले, एका संख्येवर ए बी सी हे बिंदू असे आहेत की डिस्टन्स ए बी बरोबर 5, डिस्टन्स बी सी बरोबर 11 आणि डिस्टन्स ए सी बरोबर 6, तर त्यापैकी कोणता बिंदू इतर 2 बिंदूंच्या दरम्यान असेल?
येथे उत्तर, येथे ए बी सी यापैकी कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे हे खालीलप्रमाणे ठरवता येईल. डिस्टन्स बी सी किती आहे? सर्वात मोठं अंतर किती आहे? बी सी. आपण डिस्टन्स बी सी बरोबर 11 या ठिकाणी घेतलं आहे. ओके, उरलेली दोन अंतर आहेत म्हणजे कोणते? डिस्टन्स ए बी आणि डिस्टन्स ए सी यांची काय केली? बेरीज केली. डिस्टन्स ए बी अधिक डिस्टन्स डी सी ए सी बरोबर 5 अधिक 6 बरोबर 11. म्हणून 1 व 2 वरून या ठिकाणी 11 आली म्हणजे उजवी बाजू समान झाली. कळतंय? म्हणून डिस्टन्स बी सी बरोबर डिस्टन्स ए बी अधिक डिस्टन्स ए सी. उजवी बाजू समान म्हणून डावी बाजू पण काय आली? समान झाली. ओके, म्हणून बिंदू ए हा बिंदू ए हा बी व सी यांच्या दरम्यान आहे. बिंदू ए हा, कारण का या ठिकाणी बघा आकृती बघा लक्षात येईल. ए बी अंतर किती होतं? 5 आणि या ठिकाणी 6. बी सीचं अंतर किती आले? 11. म्हणजे बघा मिडलला कोण असला बिंदू? तर ए आहे. म्हणजे ए हा बी आणि सीच्या दरम्यान आहे. या ठिकाणी आपल्याला अंत्यबिंदू लक्षात येत आहेत. बी आणि सी हे अंत्यबिंदू आहेत. बी आणि सी जरी आकृती आपण नाही काढली तरी आपल्याला लक्षात येते या अंतरावरून. बी आणि सी हे अंत्यबिंदू आहेत म्हणजेच मिडलला बिंदू कोणता असणार? ए हा बिंदू त्यांच्या मध्ये आहे. ओके, म्हणजेच बिंदू ए हा बी व सी यांच्या दरम्यान आहे. उदाहरण दुसरे, एका रस्त्यावर सरळ रेषेत यू व्ही ए ही शहरे आहेत. यू व ए यांमधील अंतर 215 किलोमीटर आहे. व्ही व ए यांमधील अंतर 140 किमी आहे आणि यू व्ही यांमधील अंतर 75 किमी आहे. तर कोणते शहर कोणत्या शहरांच्या दरम्यान आहे? आता आपल्याला जे अंतरे दिले ते लिहून घेऊया. यू व्ही यामध्ये अंतर हे म्हणजेच काय? डिस्टन्स यू ए. कोणते डिस्टन्स? यू ए. म्हणजे डिस्टन्स यू ए बरोबर किती आहे? 215 या ठिकाणी दिले. नंतर डिस्टन्स कोणतं आहे? व्ही ए या ठिकाणी घेतलं आहे. किती अंतर आहे? 140. नंतर डिस्टन्स यू व्ही किती आहे? 75 या ठिकाणी लिहिलं आहे. सर्वात मोठं अंतर कोणतं आहे? 215. ओके, त्याच्या हे मोठं अंतर आहे ते आपण काय बाजूला घेऊया. डिस्टन्स यू ए. जे उरलेले दोन अंतर आहेत त्यांची काय करूया? बेरीज करूया. म्हणजेच डिस्टन्स यू व्ही अधिक डिस्टन्स व्ही ए बरोबर 75 अधिक 140 बरोबर किती येत आहे? 215. हे दोघांची बेरीज 215 आहे. सर्वात मोठं अंतर कोणतं आहे? 215. ओके, दोन्ही समान झाली म्हणून डिस्टन्स यू ए बरोबर डिस्टन्स यू व्ही अधिक व्ही ए. दोन्ही अंतर समान झाले म्हणून काय? डिस्टन्स यू ए अधिक डिस्टन्स यू व्ही अधिक डिस्टन्स व्ही ए. म्हणजेच अंतिम शहर कोणते आहेत? यू आणि ए ही सुरुवातीचा या शेवटचा शहर म्हणूया. मिडलला शहर कोणतं असणार आहे? व्ही. या ठिकाणी यू गेला, या ठिकाणी ए, म्हणजे कोणतं अक्षर उरलं आता? व्ही. व्ही एक आहे यू व ए या शहरांच्या दरम्यान आहे. म्हणजेच कसं लिहिणार? यू व्ही डॅश ए. म्हणजेच काय? व्ही ए शहर यू व ए शहरांच्या दरम्यान आहे. कळतंय? खूप सोपं आहे, फक्त समजून घ्या. नेक्स्ट उदाहरण 3. एका संख्येवरील ए बिंदूचा निर्देशक 5 आहे. एका संख्या रेषेवरील ए बिंदूचा निर्देशक 5 आहे. त्याच रेषेवरील ए पासून 13 एकक अंतरावरील बिंदूंचे निर्देशक काढा. संख्या रेषेवर ए बिंदूचा निर्देशक दिलाय. त्याच रेषेवरील ए पासून 13 अंतरावरील बिंदूंचे निर्देशक काढा. संख्या रेषेवर उत्तर. संख्या रेषेवर ए पासून 13 एकक अंतरावरील आकृतीत दाखवल्याप्रमाणे एच्या डावीकडे टी, उजवीकडे आपण डी बिंदू आहेत असे घेऊ. ही संख्या रेषा. ओके, हा आपण समजा एक 0 घेतला. एचं निर्देशक किती? या ठिकाणी 5 आहे. हा ए आहे,
या ठिकाणी हा निर्देशक 5 आहे. आता ए पासून 13 एकक अंतर, ए पासून 13 या बाजूला सुद्धा असेल, ए पासून 13 या बाजूला पण असेल. ए पासून डावीकडे 13 अंतरावर असणारा बिंदू कोणता आहे, ए पासून उजवीकडे 13 अंतर असणारा बिंदू कोणता आहे, तो आपल्याला काढायचा आहे. आता या ठिकाणी उजवीकडे असणारा काय करणार आपण, प्लस करणार, बेरीज करणार, म्हणजे काय 5 अधिक 13 होणार. डावीकडे काय ऋण संख्या असतात, मग काय करणार, ऋण करणार आपण 5 वजा 13. कळते तुम्हाला? ओके. 5 वजा 13 म्हणजे कोणता बिंदू येतोय, ऋण 8. 5 अधिक 13 म्हणजे काय येणार इथे, 18. म्हणजेच एच्या डावीकडील बिंदू टीचा निर्देशक किती येणार, ऋण 8 असेल. तर एच्या उजवीकडील बिंदू डीचा निर्देशक कोणता आहे, 5 अधिक 13 म्हणजे कोणता असेल, 18 असेल. म्हणून बिंदू ए पासून 13 एकक अंतरावरील बिंदूंची निर्देशक ऋण 8 व 18 असतील. ओके, 18 असतील. पडताळून पहा. डिस्टन्स AD बरोबर डिस्टन्स AT, दोन्ही डिस्टन्स काय समान आहेत, बरोबर 13. कृती. शेजारील आकृतीत ABC हे बिंदू एक रेषी आहेत का हे दोरा ताणून धरून तपासा. एका रेषेत असल्यास कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे ते लिहा. एक रेषी बिंदू आहेत का, एक दोरा ताणून तुम्ही बघू शकता. आणि ते एक रेषी असतील तर कोणता बिंदू कोणत्या बिंदूच्या दरम्यान असेल. जर एक रेषी असतील तर आपण असं लिहू शकतो, म्हणजे बी हा बिंदू ए व सीच्या दरम्यान असेल. दुसरं, शेजारील आकृतीत बिंदू PQRS हे 4 बिंदू दिलेले आहेत. त्यापैकी कोणते 3 बिंदू एक रेषीय आहेत व कोणते 3 बिंदू एक रेषीय नाहीत ते तपासा. एक रेषीय असणाऱ्या 3 बिंदूंमधील दरम्यानचा तपासा. या ठिकाणी हे 3 बिंदू आपल्याला एक रेषीय दिसत आहेत. ओके, कोणते बिंदू, PRS. हे 3 बिंदू एक रेषीय आहेत, म्हणजेच R हा बिंदू P व बिंदू P व S यांच्या दरम्यान आहे. म्हणजेच कसं लिहिणार, P-R-S. ओके. नेक्स्ट, कवायतीसाठी मुलांना सरळ ओळीमध्ये उभे राहण्यास सांगितले. प्रत्येक ओळीतील मुळे सरळ रेषेत आहेत का हे कसे तपासाल. आणि चौथा आहे, प्रकाश किरण एका सरळ रेषेत जातात हे तुम्ही कसे पडताळले आहे. आधीच्या इयत्तेत केलेला विज्ञानातील प्रयोग आठवा. थोडंसं आठवा. विज्ञान आपण बघितले, आपल्याला माहीत आहे प्रकाश किरण नेहमी सरळ रेषेत जातात. ओके, या आधारावर आपण यानंतर सराव संच 1.1 सोडवणार आहोत. परंतु सराव संच 1.1 आपण नेक्स्ट पुढील व्हिडिओमध्ये सोडवूया. थँक्यू.